लुकिंग लाईक अ वाव. तर आहे की नाही मजेची गोष्ट मित्रांनो, एवढ्या फॉग आणि रेनी सीझन मध्ये आम्ही समर पार्टी एन्जॉय करायला चाललोय. यांच्या कंपनीने पूर्ण पार्क बंद ठेवलंय त्यांच्या कलिग्स साठी. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत मित्रांनो. आज आहे गोकुळाष्टमी, सोमवार आहे. तुमच्या इथे सध्या सेलिब्रेशन तुमचं गोकुळाष्टमीचं झालं असेल आणि बाळकृष्णाचा जन्मही झाला असेल. आमच्या इथे आज सोमवार आहे तर त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे सकाळपासून. आणि सगळं देवाच्या पूजेची सामग्री काढून ठेवली आहे. देवपूजेसाठी सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे. देवासाठी खास प्रसाद सुद्धा आज आपल्याला या व्लॉग मध्ये बनवायचा आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला आमच्या बाळकृष्णाचा लुक शेअर करते आणि त्यानंतर मी माझा लुक सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते. हा आहे आमचा नटखट कृष्णा आणि आज तो खूपच जास्त क्यूट दिसतोय. आज पण मी याचे भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढून घेणार आहे आणि या सगळ्या मेमरीज माझ्याकडे सेव्ह करून ठेवणार आहे. मलाही आरवबरोबर आज थोडेफार फोटोज काढायचे होते म्हणून मी पण सिंपल अशी साडी घातली आहे. खूप लाईट वेट आहे आणि सिंपल ज्वेलरी घातलेली आहे आणि रेडी झालेली आहे. तर कसा वाटला आरवचा तुम्हाला कृष्णा लुक हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आता चला सुरू करूया देवाच्या प्रसादाची. आणि पहिला प्रसाद बनवून घेऊया, नंतर देवपूजा सुद्धा करून घेऊया. तर झालं असं की आज प्रसादाच्या सुरुवात करण्यासाठी मला तुपाची गरज होती आणि घरातलं तूप संपलेलं होतं. तर त्यामुळे मी सगळ्यात आधी तूप बनवायला ठेवलेलं स्लो गॅसवर आणि आता ते रेडी झालेलं आहे. तर आता मला पटकन प्रसाद बनवता येईल. तर चला प्रसाद बनवायला सुरू करूया. पूजेसाठी जो आज प्रसाद बनवणार आहोत ते आहे पंजिरी. आणि पंजिरीसाठी मी इथे घेतलंय थोडासा रवा, सुकं खोबरं घेतलंय, त्यानंतर इथे पिस्ता घेतलेले आहे, बदाम घेतलंय आणि मनुके घेतले, थोडीशी खसखस, त्यानंतर गोंद आहे ही. याला मी थोडंसं असं ना बारीक करून घेणार आहे तुपामध्ये फ्राय करायच्या आधी. आणि त्याच्यानंतर इथे थोडेसे मखाणे घेतलेले आहेत. सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले. माझ्याकडे ना आज काजू नव्हते म्हणून मी काजू घेतलेले नाहीये. तुमच्याकडे असतील तर ते पण टाका. तर मित्रांनो, पंजिरी बनवायची आहे ना, सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी असते. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता इन्ग्रेडियंट्स मध्ये. फक्त ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स पासून बनवणार आहे. सो चला सुरुवात करूया. पण ते करण्याच्या आधी मी हे सगळं आहे ते तुपातनं व्यवस्थित भाजून घेणार आहे. पंजिरीचा प्रसाद लागतो खूपच छान खायला आणि इझी पण आहे बनवायला. इथे सर्वात आधी मी रवा भाजून घेणार आहे तुपामध्ये. चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे रवा. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये बदाम, पिस्ता आणि मनुके भाजून घेतलेले आहेत. तर इथे मी मनुके आणि मखाणे आहेत ना ते सगळ्यात शेवटी तुपामध्ये भाजून घेते, कारण की त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे. फक्त थोडा वेळ याला रोस्ट करायचं आहे जेणेकरून ते खरपूस होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि जे गोंद होतं ना त्याला मी क्रश करून घेतलं आहे बारीक बारीक. यालाही आपण एकदम खरपूस भाजून घ्यायचं आणि हे फुगल्याच्या नंतर एकदम क्रंची आणि छान होऊन जातात. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी फुगलेलं आहे आता. आणि याला आता मी सगळं ट्रान्सफर करून घेते. सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित थंड करायचे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे. तर मित्रांनो, जे आपण मनुके भाजून घेतले होते ते मी साईडला ठेवले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढे इन्ग्रेडियंट्स होते ते मिक्सरमधनं काढलेले आहेत आणि मिक्स करून घेतले आहेत. थोडेसे मखाणे आहेत ना अख्खे ते ठेवलेले आहेत, याच्यात मिक्स करेन आता फक्त याच्यामध्ये मला पिठी साखर ऍड करायची आहे. पिठी साखर आपण एकदम हे गार झाल्याच्या नंतरच ऍड करणार आहोत आणि आपली पंजिरी रेडी होऊन जाईल. आरव, हाऊ मम्माज लुकिंग टुडे? जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इथे आमचा पिल्लू एकदम मस्त आता रेडी झालं होतं आणि आताच फक्त त्याची ज्वेलरी वगैरे काढून घेतलेली आहे मी. आणि आता तो खेळतोय है ना बेटा? हा. आणि बोलतो मम्मा यू लुकिंग लाईक अ वाव. तर इथे आपलं पूजेची सगळी सामग्री मी काढून ठेवली आहे. तुळशी पान आहे, त्यानंतर वस्त्र काढून ठेवले आहे, दागिने काढलेले आहेत, थोडंसं मक्खन घेतलेलं आहे, त्यानंतर फुलं घेतलेले आहेत, पाणी आणि प्रसाद घेतलेला आहे, फळं घेतलेली आहेत. आणि इथे आहे आमच्या बाळकृष्णांचा पाळणा. तर हा पाळणा मी घरच्या घरीच बनवलेला आहे.
तर मित्रांनो, हा जो पाळणा आहे ना तो मी गेल्या वर्षी बनवला होता गोकुळ अष्टमीच्या वेळेस. सो आय होप तुम्हाला आवडला असेल आमच्या बाळकृष्णांचा छोटासा पाळणा. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता की आपली पूजा ऑलमोस्ट झालेली आहे आणि खूप सुंदर वाटते आणि छान प्रसन्न वाटते एकदम बघायला सुद्धा. आणि तुम्हाला कशी वाटली आजची पूजा हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही काय काय केलं ते सुद्धा मला नक्की कळवा. येस बेटा, आय एम डुईंग इट. माझा नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हन हन आवडे कृष्ण हाल हाल हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. Okay, I am not gonna disturb you. You say. व्हेरी गुड बेटा, थँक्यू. तर मित्रांनो, आपली पूजा झालेली आहे आणि आरवनी सुद्धा पूजा केलेली आहे. खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. आता सगळं काही व्यवस्थित झालं जसं पाहिजे होतं तसं. आरवने सगळ्यात आधी प्रसाद सुद्धा खाल्लेला आहे, त्याला खूप आवडलेला आहे प्रसाद. तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा. आणि आहे ना, हा पूर्ण आठवडा आहे ना मित्रांनो पाऊसच आहे. तर त्यामुळे ना आम्हाला काही बाहेर आता करता येणार नाही. पण संध्याकाळी शक्यता आहे की अवधूत आणि आरव मंदिरात जातील म्हणून, कारण की खरं सेलिब्रेशन तर मंदिरातच असणार आहे रात्री 12 वाजेपर्यंत. सो ते थोडे लवकरच जाऊन येतील, 12 वाजेपर्यंत नाही थांबणार. पण हा जो पूर्ण आठवडा आहे ना आमच्यासाठी खूप बिझी होता, खूप प्रोडक्टिव्ह होता आणि खूप काय काय होतं. कारण की समर वेकेशन इथे संपत आलेलं आहे, शाळा लवकरच सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहेत. तर त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ना समर पार्टीज होत्या. अवधूतच्या ऑफिसची पण समर पार्टी फ्रायडेला होती, सॅटर्डेला त्यांचा इव्हेंट होता आणि संडेला माझ्या ऑफिसची समर पार्टी होती. तर त्यामुळे ना आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. हे मागचे 2-3 दिवस आहे ना खूप चांगले गेलेत आमचे, खूप धमाल मस्ती झालेली आहे. हे सगळे मोमेंट आहेत ना मी रेकॉर्ड केलेले आहेत तुमच्यासाठी, तर तुम्ही नक्की जाऊन बघून या. आज आहे शुक्रवार मित्रांनो आणि आम्ही निघालोय खास ठिकाणी. तर मित्रांनो, आम्ही ज्या समर पार्टीसाठी चाललोय ना त्या अवधूतच्या ऑफिसची समर पार्टी आहे. आणि वेदर जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला वाटणारच नाही ही समर पार्टी आहे. जसं की तुम्ही बघू शकता रस्त्याच्या तिन्ही साईडला काहीच दिसत नाहीये, एवढा फॉग आहे. विजिबिलिटी खूप लो आहे, गाड्या समोरच्या दिसत नाही. सो इट्स बेटर तुम्ही जरा स्लो चालवा अशा वेदरमध्ये. बट ऍक्च्युली आमच्या इथे समर चालू आहे जसं वर्षामाने. बट यू कॅन सी दिस इज नॉट समर. पण छान आहे, पाऊस पडतोय बारीक बारीक आणि मस्त थंड वातावरण झालंय.
तर आहे की नाही मजेची गोष्ट मित्रांनो, एवढ्या फॉग आणि रेनी सीझन मध्ये आम्ही समर पार्टी एन्जॉय करायला चाललोय. आणि हा जो वीक आहे ना मित्रांनो, हा पूर्ण वीक मध्ये आमच्या पार्टी आहेत. आज याची समर पार्टी आहे, संडेला माझ्या ऑफिसची समर पार्टी आहे, तर तिथे पण जायचंय. आणि आज आम्ही जिथे चाललो आहे समर पार्टी एन्जॉय करण्यासाठी, ते एक पार्क आहे आणि तिथे आम्ही आधी सुद्धा गेलेलो आणि तुम्ही बघितलेलं सुद्धा आहे व्लॉग मध्ये. आणि वेदर बघू शकता तुम्ही असं आहे. आणि पार्टी म्हणजे इथे आता ऑफिस वरून अवधूत आलेला आहे, दुपार झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता पार्टीला चाललोय. आणि संध्याकाळचा असा प्लॅन आहे की पार्टी मध्ये थोडा टाइम तिथे स्पेंड करू आणि नंतर मग ग्रोसरी शॉपिंग करायला जाणार आहे. पण आज आम्ही मॉलमध्ये जाणार आहे कारण की थोडंफार काहीतरी काम आहे आम्हाला. सो आम्ही मॉलमध्ये जाऊ आणि तिथेच ग्रोसरी शॉपिंग सुद्धा करून घेऊ. समर पार्टी जसं वर्षा म्हणाली ऑफिसची, त्याचं रिझन या रेल्वे पार्क मध्ये ठेवण्याचं असं आहे बिकॉज दे वॉन्ट टू ब्रिंग ऑल द फॅमिलीज टुगेदर. आम्ही जेवढे पण कलिग्स काम करतो तर आम्ही तर काम करतोच, पण त्यांचा हा इनिशिएटिव्ह असा आहे की जेणेकरून ज्यांना मुलं आहेत, जसं आमच्यासोबत आरव आहे आणि अजून ज्यांना मुलं आहेत, ते सगळे एकत्र येतील, मुलं खेळतील आणि आम्ही आमच्या एक फॅमिली एकमेकांना इंट्रोड्यूस करू, त्यांना आमच्याबद्दल माहिती होईल. सो इट्स जस्ट दॅट, ती आयडिया आहे आजच्या पार्टीची. सो येस, वी आर एक्सायटेड टू गो. आणि तिथे ते लोक छान फूड वगैरे पण सर्व करणार आहे. सो इट्स गोना बी खूप लाईक गोना बी अ फन थिंग. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर. ऍक्च्युअली तर मी सकाळपासून हेच विचार करत होते की प्लॅन कॅन्सल करूया, नाही जायचं म्हणून पार्टीला, कारण की वेदर एवढं चांगलं नाहीये आणि हा पाऊस आता संध्याकाळच्या वेळेस थोडासा कमी होणार आहे, थांबेल तोपर्यंत 4च्या नंतर. म्हणून म्हटलं की ठीक आहे चला जाऊया. आता थोडा वेळ आरवला पण त्याला थोडंसं बरं वाटतं. आणि ऍक्च्युली ना 2-3 दिवस झाले आम्ही त्याला सांगतोय ना की आम्ही ट्रेन पार्कला जायचंय आपल्याला लवकरच. सो त्याला खूप एक्साइटमेंट होती जायची आणि त्यामुळे म्हणून मग आम्ही निघालो आणि कॅन्सल नाही केलं. म्हटलं ठीक आहे थोडा वेळ तिथे टाइम स्पेंड करूया आणि देन त्याच्यानंतर त्याला मॉलमध्ये घेऊन जाऊया, जेणेकरून त्याचा पण दिवस चांगला जाईल. A few moments later. काय बोलत होता? माझ्यासमोर ना एक रेंज रोवर स्पोर्ट्स चालली आहे आणि एक माझ्यासमोर पॉर्श गेली, जी फुल्ली इलेक्ट्रिक पॉर्श, लेटेस्ट मॉडेल. देवाला म्हटलं दोघांपैकी एकात तरी बसव लवकर. तसंही म्हणा आमची हुंडाई काय हे नाही, वाईट नाही, ब्रँड न्यूज आहे, बट स्टील मेन्स आहे मेन्स. मुलगा पण तसाच झालेला आहे, त्याला आतापासूनच गाड्यांची एवढी हौस आहे, सगळं पाहिजे असतं त्याला. कुठे बाहेर गेले की मम्मा मला ही कार पाहिजे, मम्मा मला ते पाहिजे, फक्त गाड्या आणि गाड्या. इनफॅक्ट आरवला माझ्यापेक्षा जास्त गाड्यांचं नॉलेज आहे, मी असं बोलू शकतो. ही नोज ऑल काइंड्स ऑफ ट्रान्सपोर्ट व्हेकल्स, ट्रान्सपोर्टेशन मोड्स त्याला माहिती आहेत, त्याला कुठलेही व्हेकल, सिडान, SUV, हॅशबॅक, त्याला ते पण माहिती आहे. ऑफकोर्स आम्ही शिकवलं, बट स्टील त्याला क्युरिओसिटी आहे शिकण्याची आणि तो ते शिकतोय. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. तर मित्रांनो पोहोचलोय आम्ही सेंट्रल रेल्वे पार्कच्या इथे आणि एक्झॅक्टली माझ्या मागेच अवधूतचे ऑफिस कलिग्स बसलेले आहेत आणि ते लोक मस्तपैकी एन्जॉय करताय. आम्ही पण जातो लवकर त्यांना जॉईन करतो. It's gonna be so much fun. मला सांग मागे काय. Here, this way. That's a big wheel. यांच्या कंपनीने पूर्ण पार्क बंद ठेवलंय त्यांच्या कलिग्स साठी. आणि इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रायव्हेट फंक्शन साठी फक्त ओपन ठेवलंय पार्क. आणि हे प्रायव्हेट फंक्शन आहे यांच्या ऑफिसचं. आम्ही पूर्ण पार्क बुक करून ठेवला आज. गो बेटा, लेट्स गो बोय. Just sandwich or there's I like it.
इथे खूप छान आम्ही एन्जॉय केलं. सगळ्या फॅमिलीज एकत्र आलेल्या होत्या, लहान मुलं होती, त्यांनी पण खूप मजा केली. आणि एकंदरीत आता ही शेवटची राईड संपली होती इथे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत आता वॉलमार्टमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ग्रोसरी आणायला जायचे, तर आम्ही निघाले ग्रोसरी घ्यायला. हॅलो मित्रांनो, तर आज आहे रविवार आणि रविवारचे झालेत सकाळचे 11:30 आणि आम्ही आहे ना ऍक्च्युली आरवचा हेअरकट करायला आलोय. आणि थोडेसे त्याचे केस ट्रिम करायचे की बारीक करायचे हे अजूनही मनात आहे. आम्ही दोघं तेच डिस्कस करत होतो की याचे बारीक करायचे की राहू द्यायचे, कारण की हा हेअरकट त्याच्यावर खूप छान वाटतो आणि सगळ्यांना खूप आवडतो. सगळे स्पेशली कमेंट करतात आणि आम्ही पण जेव्हा बाहेर जातो तेव्हा लोकांना खूप आवडतं. सो आम्ही विचार करतोय काय करायला पाहिजे. आता बघूया आतमध्ये जाऊन, तोपर्यंत डिसिजन चेंज होतंय का. आणि त्याच्यावर ऍक्च्युली जर तो रडला नाही तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित कट करू दिले तर मग काही प्रॉब्लेम नाहीये. तर चला आता आलो याचं हेअरकट करायला, तर हेअरकट करून घेऊया. Sorry, are you done watching cars? Oh, that's a tall building. Yeah, you can watch the building out there. Papa, Oh, that's a tall building. that's a tall building, right? Can you count how many floors do you see? Let's count it together. Let's count it together, okay? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22 floors. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे आम्हाला 1 तास वाट बघावी लागली. आणि त्यानंतर कुठे जाऊन आता आरवचा हेअरकट सुरू झाला होता. पण आरवने शांततेने सगळे हेअर्स कट करू दिले आणि आम्ही फक्त थोडेसे ट्रिम केलेत. हॅलो मित्रांनो, तर आता नेमकंच आम्ही घरी आलोय थोड्या वेळ आधी आणि पहिला आल्या आल्या आवरून घेतलं. आणि आरवचा पण हेअरकट झालेला आहे आणि त्याच्या पप्पानी पण हेअरकट करून घेतलेला आहे. आणि जायच्या वेळेसच मी आहे ना थोडीशी भाजी बनवून गेलेली, पालक पनीर बनवून गेलेली आणि पीठ मळून ठेवलेलं. तर आता पटकन गरम गरम चपात्या बनवते आणि मग आमचं दोघांचं लंच होऊन जाईल. घरी आल्या आल्या मी पहिल्या गरम गरम चपात्या बनवून घेतल्या आणि आमचा लंच रेडी झाला आहे. आणि लंचमध्ये आहे चपाती, चटणी आणि थोडंसं काकडी घेतलेली आहे आणि पालक पनीर आहे. आणि मस्तपैकी आता चला जेवण एन्जॉय करून घेतो. इथे आता संध्याकाळ झाली होती आणि मस्त वातावरण पण छान झालेलं होतं, पाऊसही थांबलेला होता आणि छान ऊन पडलं होतं. आणि मी निघाले आमच्या ऑफिसच्या पजामा पार्टीसाठी, म्हणून मी दुपारी सगळी घरची कामं आवरून घेतली जेणेकरून मला संध्याकाळी जायला मिळेल. आणि जसं गाडीमध्ये बसलं तसं आरवने त्याचं फेवरेट सॉन्ग लावायला सांगितलं त्याच्या पप्पाला. आणि ते कोणते ते तुम्ही पण बघा. ऑफिसच्या पार्टीमध्ये आणि गप्पा गोष्टींमध्ये मी एवढी बिझी झाले की मला शूट काही मी जास्त केलं नाही. फक्त आता इथे आईस्क्रीम घेत होतो मी आणि माझी मैत्रीण, तेवढाच मी एक शॉट इथे रेकॉर्ड केलेला आहे. आणि त्यानंतर मग रात्र झाली होती, ते घरी गेले. आय होप तुम्हाला हे सगळं आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आणि माझ्याकडनं तुम्हाला पुन्हा एकदा कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच.